स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भात अजून एक शासन निर्णय आलेला आहे आणि तो कालच्या तारखेमध्ये हा शासन निर्णय आलेला आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हे गुड न्यूज असणार आहे. गुड न्यूज कशाच्या संदर्भात आहे तर जागा वाढण्याच्या संदर्भात. आपण वारंवार म्हणतो आहे की जागा किती येणार आहे, परंतु हे जे परिपत्रक किंवा शासन निर्णय निघत आहेत, या शासन निर्णयानुसार आपल्याला असं वाटतंय की जागा या कायमस्वरूपी हळूहळू वाढायला पाहिजे आणि त्या टोटल आकडा हा 25,000 म्हणजे 25,000 पेक्षा जास्त आपली होप काय 30,000पर्यंत भरती व्हायला पाहिजे हे आपल्याला वाटत आहे. मग त्याच दृष्टीने हे जे काही शासन निर्णय येत आहे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि चांगले आहेत. म्हणजे फक्त जी आरच वाचायचे का नाही, तर जी आर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण या जी आर नुसारच आपली भरती सुद्धा होणार आहे, जागा सुद्धा येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नेमका जी आर काय आहे, कशा संदर्भात जी आर आहे, कोणत्या विभागाचा हा जी आर आहे, याचा आपल्याला फायदा कोणता होणार आहे, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट शिक्षक भरतीच्या संदर्भातला आपल्या चॅनलला आपण कायमस्वरूपी देत असतो. त्या व्यतिरिक्तही इतर अपडेट आपण देत असतो. लक्षात घ्यायचं आहे की आनंदाची बातमी अशी आहे की इतर मागास व बहुजन कल्याण विभाग आपल्या सर्वांना माहिती आहे. आधी समाज कल्याण विभाग होता, आता त्यात वेगळं होऊन इतर मागास व बहुजन कल्याण विभाग जो ओबीसी, एनटी, व्हीजीएनटी या एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी काम करतं आणि घटकांसाठी सुद्धा काम करतं. या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या जे काही आश्रमशाळा आहेत, मग ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी तांडा वस्तीवरच्या शाळा असतील किंवा एखाद्या वंचित घटकांसाठी चालू केलेल्या शाळा असतील, तर या ज्या खाजगी संस्था आहेत या ज्या 100% अनुदानित आहेत, या संस्थांच्या सुद्धा जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करावी या संदर्भातील हे परिपत्रक कालच्या तारखेमध्ये जे येरवड्याचं आपलं ऑफिस आहे समाज कल्याण इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचं, या माध्यमातून हे निघालेलं आहे. 28 तारखेमधलं हे परिपत्रक आहे, हे शासन निर्णय आहे. आपल्या ग्रुपला ते आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता. यामध्ये काय महत्वाचं आहे की ह्या ज्या आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळात अनुदान कोण देतं, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग देतं. खाजगी संस्था आहेत, मग या खाजगी संस्थांची माहिती या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 3 डिसेंबर 2025 जे काही शासन निर्णय काढलेला आहे की ही जी भरती आहे शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती कशी व्हायला पाहिजे या संदर्भात ते सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. मग 1.1 मुद्दा असो किंवा 2.2 मुद्दा असेल, तर तुम्ही जर तो जी आर तुम्ही जर काढला किंवा जी आर जर तुम्ही स्वतः उपलब्ध करून घ्या, महाराष्ट्र शासनच्या साईटवरती जाऊन 3 डिसेंबर 2025 जी आर जर आपण शोधला तर आपल्याला त्या ठिकाणी हे मुद्दे मिळतील, ज्या माध्यमातून भरती संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मग या ठिकाणी अनुदानित ज्या शाळा आहेत, अनुदानित ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या संस्थांच्या माध्यमातून आहेत, ज्या माध्यमातून आपल्यासाठी जागा निर्माण होणार आहेत, मग या जागा वाढण्यासाठी कायमस्वरूपी जे काही पाठपुरावा करण्यात येत आहे आणि पाठपुरावा करण्यात आलेला आहे किंवा आंदोलन करण्यात आलेले आहे, विजिट झालेले आहे, मग आयुक्तालयात विजिट असेल किंवा मंत्रालयात विजिट असेल, या माध्यमातून आपल्याला या जागा पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की या माध्यमातून आपल्याला जेवढे काही महाराष्ट्रामध्ये आता आश्रमशाळा असतील किंवा इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून इतर ग्रँड असणाऱ्या शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, तर यासाठी असणाऱ्या जे काही जागा आहेत या शिक्षक भरतीच्या जागा या संपूर्ण या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येणार आहे. म्हणजे या आश्रमशाळांच्या जागा जर आपल्या पवित्र पोर्टलमधून आलं तर नक्कीच आपल्यासाठी वाढ होईल. आता राहिला मुद्दा काय, तर इतर जे काही डिपार्टमेंट आहे आश्रमशाळा म्हणजे आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा मग जे आपले पेसाच्या भरतीतले काही ज्या गोष्टी असतील, तर त्या सुद्धा संदर्भातील एखादी शासन निर्णय निघाला की आपल्याला टेन्शन मुक्त होणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला जागा मिळणार आहे आणि ते कोणतेही जागा शिक्षकांची ही पवित्र पोर्टल शिवाय भरता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख कोर्टाने सुद्धा केलेला आहे. त्यामुळं येणारा काळ हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा काळ असणार आहे, आपल्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे, ही संधी असणार आहे. तर ही संधी आपल्याला प्रिफरन्सच्या माध्यमातून गमवायची नाही आहे. त्यामुळं चांगला अभ्यास करून, कालच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपण त्या संदर्भात मदत मागू शकता. मदत आम्ही तुम्हाला मोफत मदत देतो आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण तुमचे भाऊबंद आहोत, त्यामुळे आपण तुम्हाला सर्वांना मदत करणार आहोत. फक्त तुम्हाला ग्रुपला जोडायचं आहे, ज्या माध्यमातून तुम्ही प्रश्न करू शकता, त्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगता येणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा. आपल्याला संपर्क करता येते, बोलता येते, त्यावरती मेसेज सुद्धा करता येणार आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला हेल्प होईल आणि यातून भावी शिक्षक होण्यासाठी तुम्हाला मदत सुद्धा होणार आहे.
हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.